पूर्वी स्वयंपाक केल्याचं समाधान ते इथे मिळालं पाहिजे. म्हणून हे स्नेहसावली वेगळं आहे. ते जे आजी आजोबा राहतात ना त्यांना प्रॉपर घरात राहिल्याचं फिलिंग येतं. आणि जरी सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून आलेत किंवा वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडचे तरी पण ते एकत्र नांदताना सगळे एका घरात असल्यासारखे असतात. आणि हा आनंद खूप महत्वाचा. ते जेव्हा एकत्र काम असतं ना तर खूप छान वाटतं. काल आमचे 2 व्हॉलंटियर आले होते. त्या ताईला कैरीची डाळ आवडते म्हणून आजीनी कैरीची डाळ केली. मग आंबे आले होते म्हणून मग मी आमरस केला. मग तो आमरस अशा ताईंच्या हातचा हवा आहे. म्हणजे एका आजोबांना सांडग्याची भाजी खायची होती. म्हणजे प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून स्वयंपाक होते. देव विचारतो ना आपल्याला दोनाले पण 2 नाही आले असं म्हणून का? अच्छा आमचं नाही म्हणतो आमच्या पहिलं होतं. आता टॅटू आले. ट्रॅजेडी झाली त्यांची.
भगवान इतना बदल गया इंसान इतना बदल गया इंसान झगड़ा कहीं पे दंगा नाच रहा न रहो कर लूंगा फूट फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण इतना बदल गया इंसान मुनि ने अवघे गोरन नेले यमुनेला धूप दीप नैवेद आता समुपचार झाला स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला वेद घोष चालला. जर आवाज वाढलाय वाटतं सध्या. वाढलाय वाढलाय वाढला का? हो तुमच्यामुळे म्हणून आवाज वाढला पण वाढलं की नाही वाढलं. ज्ञानी जपिली मने पूजिले. नमस्कार. स्नेह सावली आपलं घर निशुल्क वृद्धाश्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. ह्या संस्थेतर्फे वृद्धाश्रम निशुल्क वृद्धाश्रम हा एक भाग झाला. अजून आम्ही काही सामाजिक कार्य करतो. त्यामध्ये काही गरजू विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण करतो. साधारणतः 40-42 विद्यार्थ्यांचं शिक्षण आपण आतापर्यंत पूर्ण केले आणि 2-3 वर्षापूर्वी आपल्यातर्फे शिकून ऊसतोड मजुराचा मुलगा दक्षिण आफ्रिकेला नोकरीला गेला इंजिनियर म्हणून. तर काही गरजू रुग्ण आहेत, काही गरजू कुटुंब आहेत समाजामध्ये. महिन्याची ठराविक औषधं शुगर बीपीची ती आणण्याची त्यांची आर्थिक स्थिती नाहीये. अशा कुटुंबांना आपण ती सेवा घरपोच देतो. गेल्या 40-42 वर्षामध्ये या संस्थेनं 1800 पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचं आयोजन केले आणि ते आयोजन यशस्वी आहे. आपल्याकडे साधारणतः एका रक्तदान शिबिरात 700-800 पर्यंत रक्तदान होतं. 13 वर्षाचा रक्ताचा कॅन्सर असलेल्या मुलाला आपण आपल्या संस्थेतर्फे 603 बाटल्या रक्त पुरवले. महाराष्ट्रातली पहिलीच सेवाभावी संस्था असेल ही कदाचित की जी स्वबळावरती 1-1.5 कोटी रुपयाची जागा घेते आणि आता त्याच्यावरती आपलं 1-1.5 कोटी रुपयाचं बांधकाम अपेक्षित आहे. आर्थिक पाठबळ लागते तेव्हा डॉक्टर वैद्य सर आणि आमचे सगळे सहकारी लोकांच्या घरोघरी जाऊन वर्तमानपत्राची रद्दी आणि भंगार गोळा करतो आणि त्यामार्फत आम्ही हा निधी उत्पन्न करतो. आणि गणपतीमध्ये शुद्ध शाडू मातीचे गणपती आणतो. त्यांना सांगतो की तुम्हाला आवडेल तो गणपती तुम्ही घरी घेऊन जा आणि त्यासाठीची जी किंमत द्यायची ती तुम्हाला आवडेल ती किंमत द्या किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही दानपात्रात गुप्तदान पद्धतीने दान टाका. हे जे स्क्रॅप आपण गोळा करतो वर्तमानपत्राची रद्दी पत्रा प्लास्टिक लोखंड ई वेस्ट ऑटोमोबाईल वेस्ट दुधाच्या पिशव्या ह्या सगळ्या गोळा करण्यासाठी साधारणतः आम्ही 80-90 किलोमीटर परिसरात घरोघरी किंवा सोसायट्यांमध्ये फिरत असतो आणि हे सगळं वाहून आणण्यासाठी म्हणून आम्हाला फिनोलेक्स केबल्स या कंपनीने CSR अंतर्गत एक 3 चाकी टेम्पो भेट दिलाय. साधारणतः 3-4 महिन्यांनी आम्ही पुण्यात एक फेरी घालतो आणि त्यामार्फत 700-800 किलो रद्दी येते आणि आम्हाला हे काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून असंख्य लोक जोडलेले. बरे नमस्ते, मी मृणाल देशमुख आज तुम्हा सर्व मैत्रिणींचं MD फाउंडेशन या संस्थेतर्फे स्वागत करत आहे. आज आपण संस्थेतर्फे अनेक महिलांसोबत स्नेह सावली या नावाच्या वृद्धाश्रमामध्ये भेट द्यायला आलोय. खरं तर इथं आल्यानंतर हे वृद्धाश्रम आहे असं मला वाटलंच नाही. आम्ही आल्यापासून म्हणजे उजव्या बाजूला जी एंट्रीच्या साईडला जी गार्डन आहे ती पाहता क्षणीच मनाला थंडगार असं गारवा देते. या आपल्या आजी आजोबांनी इतका छान फुलवलेला मळा आहे. त्या छोट्याशा मळामध्ये भेंडी दिसली, पेरू दिसले, छोटी छोटी झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, फळं भाज्यांची सुद्धा इथे झाडं लावली, कढीपत्ता आहे, मिरच्या आहेत, ही छोट्या छोट्या गोष्टी. आणि एका साईडला छोटस आपल्या आजींनी पापड सुद्धा तयार करून इथे वाळवण टाकले. असं वाटलंच, मला असं वाटलं की मी घरी आलेली आहे कोणाच्या तरी.
आणि मस्तपैकी एकीकडे वाळवण टाकलंय आणि आतमध्ये इथे एकीकडे गार्डन आहे. आतमध्ये आल्या ताईंनी आमचं खूप छान स्वागत केलं. आशा ताईंनी आम्हाला सगळं फिरून दाखवलं. आपण व्हिडिओमध्ये पण शूट केलेलं आहे. अतिशय प्रकाशमय वातावरण, एकही रूम अशी नाही की तिथे प्रकाश आणि हवा येत नाही. भरभरून अशी सगळ्या अशा ह्या घरातून सगळ्या प्रत्येक खोलीतून हवा जोराची वाहते. वातावरण मोकळं आहे आणि विशेष म्हणजे एवढासा सुद्धा कचरा इथे मला दिसला नाही. इतकं स्वच्छ ताईंनी सगळं ठेवलं आणि किती छान यांनी मेंटेन केलेलं आहे. ताईंचं मॅनेजमेंट साठी नक्कीच खरंच टाळ्या. अनेक वृद्धाश्रमांना भेट देत असते मॅडम संस्थेतर्फे, परंतु हा एक वेगळा वृद्धाश्रम मला पाहायला मिळाला. वृद्धाश्रम न म्हणताय तर आपलं स्वच्छपणे लिहिलेलंच आहे आणि लिहिल्यासारखं अतिशय सत्यात म्हणजे जसं अक्षर आहे आपलं घर तसं त्यांनी ते सत्यामध्ये उतरवलेलं मला दिसतंय. कारण खरंच आपलं घर असं मला वाटतंय. आल्यानंतर ताईंनी मला आतमध्ये मंदिर दाखवलं. आपलं जसं घरामध्ये उजव्या बाजूला एका साईडला कसं मंदिर असते, देवारा असतो, तसं इथे देवारा आहे. एक मस्त सुंदर असं किचन आहे. त्याच्यामध्ये भरपूर खाऊचे डबे पण आहेत आणि 2-2 शेगड्या आहेत. इथे सगळे आजी आपल्याला जसं आवडेल तसं करून खातात असं ताईंनीच माहिती सांगितली. आणि आल्यानंतर मी सगळ्यांची गप्पा मारल्या आणि याच्यामध्ये असं कोणाच्याही चेहऱ्यावर असं दुःख किंवा खूप असं स्ट्रेस जाणवत नाही. सगळ्या फ्रीली छान निवांत राहतात आणि सगळ्यांनी आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं. हसरे चेहरे बघायला मिळाले आणि प्रत्येकीच्या अंगामध्ये बरेच कलागुण. कोण गाणं छान गात आहे, कोण पदार्थ छान म्हणत आहे, कोणाला अध्यात्माची पण खूप आवड आहे. तर ताई त्यांच्या बेडवर मी बघितलं ही मोठी पुस्तकं होती देवाची सगळी. तर त्या बसल्या सगळं हनुमान चालीसा वाचत आहेत. हे भरपूर अशा गोष्टी वाचत आहेत. ह्या वयात पण त्यांनी ते वाचनाची आवड कायम ठेवलेली आहे. ते बघून खूप छान वाटलं ताई. आणि विशेष म्हणजे मला हे सांगायचं आहे आवर्जून की निःशुल्क वृद्धाश्रम, एवढं सगळं स्वच्छता आणि एवढं सगळं छान वातावरण, तेही निःशुल्क आहे. इथे सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट फ्री होतात, एकही पैसा लागत नाही आणि इतकं सुंदर इथे मेंटेनन्स ताईंनी केलं. ताई रोज येतात इथे, सगळ्यांशी भेट घेतात आणि ताईंना सुद्धा ताई म्हणाल्या की जर मी एखादा दिवस नाही आले तर मला देखील घरामध्ये माझे करमत नाही. इतका त्यांचा जिव्हाळा इथे बसलेला आहे. तर हे बघून मला खूप छान वाटलं. ह्या वृद्धाश्रमाची माहिती अनेक ठिकाणी गेली पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आपल्या संस्थेच्या महिलांतर्फे किंवा समाजाचा एका घटकापासून खूप सारी मदत इथपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण हे निःशुल्क सांभाळतात म्हणजे याच्यामध्ये आपलीही काहीतरी जबाबदारी आहे की ताईंना आपण हातभार लावला पाहिजे. या मोठ्या कार्यामध्ये प्रत्येक गृहिणींनी आणि समाजातल्या प्रत्येक घटकांनी हातभार असा लावला पाहिजे. छोटासा बघा ना, ताई सांगत होत्या की यूज अँड थ्रो मधल्या जसं प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या, रद्दी, अशा टाकाऊ पुस्तकं, अनेक टाकाऊ वस्तू असतात. त्या टाकाऊ वस्तूंमधून सुद्धा आश्रमाला फायदा होतो. म्हणजे आपण असंच नाही की फार मोठा चेक फाडून दिला पाहिजे, परंतु फुलाची पाकळी सुद्धा एखाद्याला खूप मोठा आधार होते. रक्तदानापासून ते अनेक वस्तूंचं दान असं केल्यापासून सुद्धा हातभार आपण लावू शकतो. त्याचबरोबर इथे अन्नदान सुद्धा केलं जातं. सकाळी किंवा दुपारनंतर इथे आश्रमाला भेट दिली तर ताई उपस्थित असतात. सगळ्यांना त्यांची आता मला नाही वाटत की काही माहिती द्यायची राहिली असेल. अगदी व्हिडिओमध्ये मी ताईंचा फोन नंबर पण टाकणारच आहे. तुम्ही डिरेक्टली फोन डायल करा आणि ताईंना सगळी माहिती घ्या आणि बिनधास्त इथे भेट द्यायला या. धन्यवाद.